नमस्कार. आज सर्वांचा फेवरेट विषय म्हणजे डायबिटीज. याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात त्याची बॅक हिस्ट्री काय होती, तो कशा आपल्या घराघरापर्यंत पोहोचला, त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत. जर बघितलं तर आधी आपल्या आजोबा पणजोबा जे होते त्यांना शुगर वगैरे हे काहीही हा प्रकार आपल्या घराघरापर्यंत नव्हता. पण आज प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती तरी शुगरचा पेशंट बनला आहे. त्यामागे खूप सारे चेंजेस आहेत. लाईफस्टाईल आहे, साखरेचं प्रमाण वाढतं आहे, त्याच्यानंतर एक्सरसाइज वगैरे या गोष्टी नाही आहेत. गावागावापर्यंत तरी शुगर ही खूप वाढलेली दिसते, कारण त्यांच्यामध्ये ती ट्रीटमेंट किंवा ते लाईफ मॉडिफिकेशन किंवा त्यांना कमी ज्ञान ह्या गोष्टींचं, त्याच्यामुळे शुगर ही खूप जास्त प्रमाणात वाढते आणि अचानकपणे किडनी डॅमेज झाली, पॅरालाइज झाला, हार्ट अटॅक आला, या अशा गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. तर सगळ्यात आधी जर बघायला गेलं तर आपण जेव्हा अन्नग्रहण करतो, ते अन्नग्रहण केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एक ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोज तयार झाल्यानंतर इन्सुलिन सिक्रेशन होतं. आपलं जे स्वादुपिंड असतं त्याच्यामध्ये बीटा सेल्स असतात आणि त्या बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रेशन करायचं काम करत असतात. जर बघायला गेलं तर इन्सुलिन हे आपल्या ग्लुकोजला सेल्सपर्यंत घेऊन जातात. का की सेल्स आपले दरवाजे ओपन करतील. बिना इन्सुलिनचे सेल्स दरवाजे ओपन करत नाही आणि शुगर जी आहे ती आतमध्ये जात नाही. जर इन्सुलिनची कमतरता राहिली तर शुगर आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस फिरत राहते, कारण विदाऊट ओपनिंग्स ऑफ गेट शुगर जी आहे ती आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा ज्या पेशंट्समध्ये इन्सुलिनची कमतरता भासते, त्यामुळे शुगर जी आहे ती मसल्सपर्यंत पोचत नाही, सेल्सपर्यंत जात नाही आणि त्याच्यामुळे आपली शुगर ही स्पाईक कंटिन्युअस होत राहते. तर मग याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर पहिल्या आपण बघायला पाहिजे की आपली शुगर ही कशी आहे, नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, खूप सारे असे पेशंट्स आहेत की त्यांना फक्त इन्सुलिन रेजिस्टंट नाही आहे, त्यांना फक्त इन्सुलिन आहे बॉडीमध्ये, पण इन्सुलिनला ॲक्टिवेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या ठप्प होऊन गेल्या आहेत. तर अशा खूप साऱ्या चांगल्या मेडिसिन आहेत, ते फक्त इन्सुलिन ॲक्टिवेट करण्यासाठी वापरल्या जातात. त्यापैकी आपल्या भारतात खूप जास्त प्रमाणात यूज होणारी मेटफॉर्मिन 500, जी प्रत्येक डायबिटिक पेशंटने खाल्ली असेल. आणि हा असा एक ड्रग आहे जो आपली लाईफ चेंज करू शकतो. त्याच्यामुळे तुमची शुगर कशी आणि किती आहे हे नक्कीच बघा. मला तरी वाटतं की खेड्याखेड्यांमध्ये पण हा आजार खूप तीव्रतेने पसरतो आहे आणि तीव्रतेने पसरल्यामुळे योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शुगर हा आपल्या बॉडीवर हावी होतो आहे आणि हळूहळू आपल्या बॉडीला तो निकामा करून आपली डेथ होते. त्याच्यामुळे नक्कीच शुगरशी झुंज देण्यासाठी तुम्ही नक्कीच चेक करा, शुगर मेंटेन करा आणि योग्य तो आहार शुगरसाठी घ्या. धन्यवाद.